नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मटन वजरी आणि ती पण एकदम गावच्या पद्धतीने. तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. आणि आज आपण एकदम गावच्या पद्धतीने एकदम मसालेदार रस्सा बनवणार आहोत वजरीचा आणि चपातीसोबत त्याचा आनंद घेणार आहोत. तर चला बघूया पूर्ण रेसिपी. सर्वात पहिलं आपण इकडे वजरी आहे ना छान एकदम मस्त कापून घेतलेले आहे आणि स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहे. मी मार्केटमधनं साफ करून आणली होती कारण साफ करायला खूप टाईम जाते. तर त्यामुळे मी मार्केटमधून छान एकदम साफ करून आणली होती. घरी कटिंग केली आणि छान धुवून घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही एकदम छान धुवून झालेला आहे. तर चला आपण कुकरमध्ये सगळ्यात पहिला कांदा आणि टोमॅटोचा मसाला बनवून घेऊया. तिकडे मी कुकर ठेवलेला आहे गरम करत. त्याच्यामध्ये मी अंदाजाने 4 ते 5 चमचे एवढं तेल घेणार आहे. कारण आपल्याला तेल जास्त नाही घ्यायचं आहे. वजरीमध्ये ऑलरेडी पाणी जास्त असते, ते थोड्या वेळाने जास्त पाणी सोडते. तर त्याच्यामुळे ना तेल आपण कमी घ्यायचं आहे. इकडे तेल थोडं गरम झाल्यानंतर इकडे आपण 2 कांदे कापून घेतलेले आहेत मीडियम साईजचे. ते कांदे आपण तेलावर पहिला टाकून त्याला छान कलर येईपर्यंत आपल्याला चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत. तिकडे 2 कांदे मी चांगले कापून घेतलेले आहेत ते टाकतो आहे आणि त्याला आता चांगलं परतत राहा. आणि त्याला चांगला कलर आल्यानंतर आपण याच्यामध्ये मिरची आणि लसूणचं जे वाटण केलेलं आहे ते वाटण टाकणार आहोत. मी अद्रक नाही घेतलेलं आहे, म्हणजे आलं नाही घेतलेलं आहे. आलं यासाठी नाही घेतलेलं आहे, गरमीचे दिवस आहेत आणि आल्याने भाजीची टेस्ट आहे ना तेवढ्यापुरता छान वाटते पण नंतर उतरून जाते. म्हणून आपण फक्त लसूण आणि मिरची घेतलेली आहे वाटण करून. तर कांदा छान आपल्याकडे फ्राय होत आहे. आता आपण याच्यामध्ये मिरची आणि लसूणची पेस्ट केलेली आहे छान खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे. कारण मी मिक्सरला वाटण नाही करत, याच्यामध्ये टेस्ट खलबत्त्यामध्ये छान येते म्हणून आपण त्याच्यामध्ये वाटण करून घेतलेलं आहे. आता याला चांगलं परतून घेऊ आपण. म्हणजे कसं आहे ना कांद्यासोबत जे आपलं वाटण आहे ना ते पण छान एकदम त्याच्यामध्ये फ्राय होऊन जाईल आणि त्याची टेस्ट अजून छान येईल. आपल्याला टोमॅटो थोड्या नंतर टाकायचं आहे, पहिलं आपण चांगले परतून घेऊया. आता आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो घालायचं आहे मित्रांनो. तर टोमॅटोसुद्धा मी इकडे 2 टोमॅटो घेतलेले आहेत चांगली बारीक. आता आपण याचे टोमॅटो टाकल्यानंतर यालासुद्धा छान परतून घ्यायचं आहे. जेवढा आपण कांदा शिजवलेला आहे तेवढंच आपल्याला टोमॅटोसुद्धा शिजवायचं आहे. कारण भाजीमध्ये असं कच्चं टोमॅटो आणि कांदा लागला नाही पाहिजे त्यासाठी, आणि त्याची चांगली ग्रेव्ही बनेल म्हणून त्याला चांगलं आपल्याला तेलावर फ्राय करून घ्यायचं आहे. वजरी आपण थोड्या वेळाने टाकणार आहे, 10 ते 15 मिनटं छान याला शिजू दे असंच. आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत. मसालेसुद्धा तुम्ही आता टाकू शकतात. तर आता आपण मसाले टाकून घेऊया. मसालेसुद्धा मी जास्त काही वापरलेले नाही आहेत. आपले मेन घरचे असतात, घरचा लाल मसाला, त्याच्यानंतर लाल मिरची पावडर असते ती आपण टाकूया. घरचा मसाला मी इकडे 2 चमचे घेतलेले आहेत आणि लाल मिरची पावडर एकच घेतो आहे. मीठ घेतो आहे, मीठसुद्धा 2 चमचे आपण इकडे मीठ घेऊया. हळद मी 1 चमचा टाकणार आहे. हळद आपण कमी प्रमाणात घेतो म्हणून हळद मी इकडे 1 चमचा टाकतो आहे. आणि आता आपण इकडे लाल मिरची पावडर टाकतो आहे, तीसुद्धा आपण 1 चमचेच घेणार आहोत. आणि आता याला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. चांगले मसाले कांदा आणि टोमॅटोमध्ये छान मिक्स झाले पाहिजेत. 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे, थोडासा मी गरम मसाला जास्त नाही घेत आहे. आणि आता छानपैकी मस्त परतून घ्या. चांगले मसाले सगळे एकमेकांमध्ये मिक्स झाले पाहिजेत. आता मसाल्यांना थोड्या वेळ असं चांगलं फ्राय होत ठेवून द्या आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये वजरी टाकायची आहे. पण थोडा वेळ वेट करा, 5 ते 6 मिनिटासाठी चांगलं फ्राय होऊ द्या. मसाला आपला रेडी झालेला आहे. आता आपण इकडे वजरी घालूया. तर आपण वजरी आहे ना ती आपण थोडी थोडी करताची सगळी टाकून घ्या. त्यातलं छानपैकी पाणीसुद्धा आपण पूर्ण काढून घेतलेलं आहे, चांगली सुकवून घेतलेली आहे. आणि आता याला चांगलं परतून घ्या. खालती जेवढा पण मसाला आहे तो वरती आला पाहिजे आणि चांगलं एकदम मिक्स झालं पाहिजे एवढं तुम्ही एकदम छान परतत राहा त्याला. जिथपर्यंत पूर्ण कलर त्याला मिक्स न तोपर्यंत चांगलं परतत राहा. चांगली वजरी एकदम मसाल्यामध्ये पूर्ण
डीप झाली पाहिजे, तर त्याचा फ्लेवर पण तेवढा छान येईल. आणि आपल्याला याच्यामध्ये रस काढण्यासाठी लगेच पाणी नाही टाकायचं आहे. कमीत कमी आपल्याला आता 20 ते 25 मिनटं पहिलं तेलावर चांगली फ्राय करून घ्यायची आहे. तेवढी लवकरसुद्धा शिजेल आणि तेवढी छान चवसुद्धा येईल. आता तुम्ही बघू शकतात वजरीने इकडे पाणी सोडायला स्टार्ट केलेलं आहे. म्हणून आपण तेलसुद्धा कमी घेतलेलं आहे, कारण ते पाणी त्याचं स्वतः पाणी असते जे वजरीमध्ये राहिलेलं ते थोड्या वेळाने निघत राहते. म्हणून आपण तेलाचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे रस काढण्यासाठी. तुम्हाला असं वाटेल 1.5 ग्लास का एवढं जास्त पाणी, तर पाणी ऑटोमॅटिक नंतर ते आटत जाते, त्याच्यामुळे आपण पाण्याचं प्रमाण जास्त घेतो. परत आपण एकदा परतून घेऊया आणि मग आपण आता याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. 15 ते 20 मिनटं झालेली आहेत. आपण छानपैकी वजरी फ्राय करून घेतलेली आहे. तर आपण आता पाणी टाकतो इकडे. पहिले 1 ग्लास पूर्ण टाकतो आणि मग अर्धा ग्लास पाणी टाकतो. आता अर्धा ग्लास पाणी अजून आपण याच्यामध्ये ॲड करतोय. तुम्हाला असं थोडं आता पाणी टाकल्यामुळे असं वाटेल की वजरीला कलर येईल की नाही, पण जेव्हा पूर्ण रेडी होईल रेसिपी तेव्हा तुम्हाला समजेल की भाजी एकदम छान मसालेदार झालेली असेल आणि तुम्हाला एवढी आवडेल ना तर तुम्ही लगेच जाऊन बनवतील. पण त्यासाठी पहिला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॅमिलीमध्ये सगळ्यांना ही व्हिडिओ शेअर करा. तुमच्या मित्रांनासुद्धा नक्की व्हिडिओ शेअर करा. तर आपण आता कुकरचं झाकण लावून घेऊया आणि याला 5 शिट्या द्यायच्या आहेत आपल्याला. 5 शिट्या झाल्यानंतर आपली वजरीकडे रेडी झालेली असेल. तर चला मित्रांनो, भेटूया थोड्या वेळात. तर मित्रांनो, आपल्या 5 शिट्या देऊन झालेल्या आहेत. आता आपण कुकर खोलतो आहे. थोडीशी जी वाफ होती ती आपण काढून घेतलेली आहे आणि आता तुम्हाला दाखवतो मी किती छान ग्रेव्हीसुद्धा झालेली असेल. बघा, बोललो होतो ना, पाणी पूर्ण आटलेलं आहे इकडे. जेवढा आपल्याला रसा पाहिजे तेवढा झालेला आहे. आता आपण याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊया. बारीक मस्त कटिंग करून मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि आता आपण याला छान मिक्स करून घेऊया. कोथिंबीर सगळ्यात लास्टला टाका, कारण कोथिंबीर पहिला टाकली भाजीमध्ये की ती तेवढी छान चव नाही देत. म्हणून मी त्याचं वाटण नाही केलेलं आहे. ती छानपैकी आपण नंतर कटिंग करून टाकलेली आहे. आणि बघा, एकदम छान शिजलेली आहे भाजी. तर आता आपण याच्यामधनं थोडीशी भाजी काढूया आणि चपातीसोबत खाऊन बघूया. मित्रांनो, रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल. तर मी तुम्हाला आता सांगतो टेस्ट कशी झालेली आहे. तर वजरी तर एकदम छान शिजलेली आहे. इकडे तुम्ही बघू शकतात, छान कोथिंबीर अशी वरतून मस्त टाकलेली आहे. आणि आता आपण याच्यासोबत चपाती खाऊन बघूया. तर मी इकडे थोडीशी प्लेटमध्ये घेतलेली आहे वजरी. चपातीचा एक बाईट उचलतो आणि तुम्हालाही नक्की आवडेल. तर चला, आजचा व्हिडिओ आपण इकडे संपवूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट